गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे। गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचं नुकसान होऊन खेळाडूंची गैरसोय होत आहे। परंतु पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तेचं देखील नुकसान होत आहे। त्यामुळे गांधी मैदानापासून निघणाऱ्या नाल्यातील सांडपाणी अडथळा न होता दुधाळी एसटीपी प्लांटपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला। निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली, पण काही दिवसापूर्वी काम बंद असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या। यासह कामाच्या संथगतीमुळे नागरिकांची गैरसोय होऊन नाहक गैरसमज निर्माण होत आहेत। येत्या पावसाळ्यात पुन्हा गांधी मैदानात पाणी साचले तर गाठ माझ्याशी असल्याचा इशारा देत कोणाच्या तरी सांगण्यावरून गांधी मैदानाच्या कामात राजकारण आणाल तर याद राखा, असे खडेबोल सुनावत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकारी व ठेकेदारांची कानउघडणी केली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळुंके, उपशहर प्रमुख योगेश चौगले, युवासेना शहर प्रमुख पियुष चव्हाण, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते। शहरातील आणि उपनगरातील क्रिकेट, फुटबॉल आणि विविध गेम खेळण्यासाठी या ठिकाणी हजारो युवक या गांधी मैदानात नेहमी येत असतात। पण गेली अनेक वर्ष पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पावसाचं पाणी साचून, ड्रेनेजचं पाणी साचून या ठिकाणी 6-6 महिने वर्षापैकी हे ग्राउंड बंद असायचं। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीनं 23 कोटीचा या गांधी मैदानाचा आराखडा त्यांनी मंजूर केला आणि त्यापैकी पहिले 5 कोटी रुपये पाणी बाहेर काढण्यासाठी, जो पाणी ड्रेन होण्यासाठीचा जो निधी आहे तो वर्ग देखील केलेला आहे। त्याचं हे काम या ठिकाणी सुरू आहे। हे काम थोडं संत गतीनं सुरू असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती। आज या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण व्हावं यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत।